मागील आठवड्यामध्ये सीना नदीला पूर आल्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 6 तालुके बाधित झाले होते। या सर्व तालुक्यातील एकूण गावे आणि शेकडो लोकांचं स्थलांतर करण्यात आलं होतं। त्याची अधिकृत आकडेवारी आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध होते। त्याची माहिती या पद्धतीने आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण सीना नदीला जो काही पूर आला होता त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ, अक्कलकोट, उत्तर सोलापूर आणि अप्पर मंद्रुप या तालुक्यांना याचा मोठा फटका बसला होता आणि यामध्ये जवळपास 88 गावं ही बाधित झाली होती। त्यामध्ये सर्वाधिक फटका हा माढा तालुक्याला बसला असून माढा तालुक्यातील 22 गावे या पुराच्या ह्याच्यामध्ये बाधित झाली। करमाळा तालुक्यातील 11 गावांना फटका बसला होता। मोहोळमधील 21 गावांना फटका बसला होता। त्याच पद्धतीनं अक्कलकोटमधील 10 गावांना, अप्पर मंद्रुपमधील 15 गावांना, उत्तर सोलापूरमध्ये 9 गावांना याचा फटका बसला होता। या सगळ्यांमध्ये जे सगळ्यात हाल झाले ते पशुधन जे आहे ते पशुधन खूप मोठ्या प्रमाणावर दगावले। यामध्ये एकूण 156 जे एकूण जे जनावर आहेत त्यामध्ये 156 जनावर यामध्ये मयत झालेत, वाहून गेलेत पुराच्या पाण्यामध्ये, ज्याच्यामध्ये 103 जनावरं ही मोठी असून लहान जे पशु आहेत त्यांचे यामध्ये काय आकडेवारी येते। त्याच पद्धतीनं कोंबड्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। 18,000 कोंबड्या ज्या आहेत त्या कोंबड्या पुराच्या पाण्यामध्ये गेली आकडेवारी या ठिकाणी उपलब्ध झाल्या असून या सगळ्या पूरस्थितीमध्ये जे शेती पिकाचं नुकसान झालं त्याची आकडेवारी खूप भयानक आहे। यामध्ये जवळपास 3,60,487 बाधित शेतकरी झाले असून यामध्ये जवळपास 3.5 लाख हेक्टर जमीन या पुराच्या पाण्यानं बाधित झाली असून खूप मोठ्या पद्धतीचं शेतकऱ्याचं नुकसान यामध्ये झाले। आणि या सगळ्यांमध्ये प्रशासन वतीनं जे काही लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे त्यामध्ये 4,521 नागरिकांना या ठिकाणी प्रशासन वतीनं बाहेर काढण्यात आलं असून त्यांची सुटका जी आहे ती सुटका या प्रशासन वतीनं करण्यात आली। इतकी भयानक वास्तवता ही पुराने या ठिकाणी दाखवली आणि त्याच पद्धतीनं आता प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी जे आहे ते चाऱ्याची व्यवस्था, त्याच लोकांची बाधित लोक आहेत त्यांना निवाऱ्याची व्यवस्था असेल, जे जनावर आहेत जे सुरक्षितरित्या वर काढलेत त्या जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्थासुद्धा जो मुरघास आहे तो मुरघास या ठिकाणी आणण्यात आला आणि ते नागरिकांना देण्यात येत आहे। त्याच पद्धतीनं जे रेशनचं धान्य आहे ते धान्यसुद्धा या ठिकाणी देण्यात येतं। हे सगळं होत असलं तरी मात्र आता तिसऱ्यांदा सीना नदीला या ठिकाणी पुरानं वेढलेलं आहे। मात्र या सगळ्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचे लोकप्रतिनिधी असतील आणि प्रशासन असेल हे चांगल्या पद्धतीने लोकांना मदत करते आणि आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करते।